नमस्कार मित्रांनो, शालेय पोषण आहार अंतर्गत अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर थंबनेल बघून आपल्या लक्षात आलेलं असेल व्हिडिओचा विषय काय आहे। तर मित्रांनो, शालेय पोषण आहार अंतर्गत महत्त्वाचा जो उपक्रम आहे तो आहे परसबाग। तर मित्रांनो, आपल्याला शासनाकडून आदेशित करण्यात आलेला आहे, प्रत्येक शाळेमध्ये न्यूट्री किचन गार्डन म्हणजे परसबाग आपल्याला फुलवायची आहे, तयार करायची आहे। आणि ती कशा पद्धतीने तयार करायची आहे याची सविस्तर माहिती आपण एका PDF च्या सहाय्याने या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर नमस्कार, मी राज मेश्राम मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, शालेय पोषण आहार अंतर्गत महत्त्वाचा जो उपक्रम आहे परसबाग, त्याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत परसबागेची। तर परसबागेचे नेमके फायदे कोणते असणार आहे, महत्त्वाच्या 10 गोष्टी कोणत्या असणार आहे परसबागेविषयी, परसबागेसाठी लागणारे साहित्य कोणते असणार आहे, सामान कोणतं असणार आहे, आणि परसबागेचा आराखडा आपण कसा तयार करायचा याची सुद्धा संपूर्ण माहिती त्या PDF मध्ये असणार आहे। तर PDFच्या सहाय्याने मित्रांनो, चित्ररूप PDF मी आपल्याला दाखवणार आहे आणि त्या PDFच्या सहाय्याने आपण परसबागेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। कारण प्रत्येक शाळेमध्ये आपल्याला परसबाग फुलवायची आहे, परसबाग तयार करायची आहे आणि शासनाकडून तसं पत्रसुद्धा निर्गमित झालेलं आहे। तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। तर मित्रांनो, आपल्याला शालेय पोषण आहार अंतर्गत शाळेमध्ये जे परसबाग तयार करायची आहे त्याविषयी संपूर्ण माहिती या PDF मध्ये दिलेली आहे आणि आपण हे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। चित्ररूप PDF असणार आहे आणि त्यामध्ये संपूर्ण माहिती असणार आहे। तर बघा, ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत माझी शाळा माझी परसबाग, तर अशा पद्धतीची परसबाग असायला पाहिजे। तर यामध्ये मित्रांनो संपूर्ण आराखडा दिलेला आहे, हा इंग्रजीमध्ये आहे, आपल्याला पाहिल्यानंतर हे लक्षात येणार आहे। मित्रांनो, ही PDF आपल्याला कुठून प्राप्त होणार आहे याची माहिती मी आपल्याला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे। तर बघा, पोषण परसबागेची रचना। तर मित्रांनो, आपल्या शाळेतील जे परसबाग असणार आहे ती पोषण परसबाग म्हणून असणार आहे। तर त्याची रचना कशा पद्धतीने असायला पाहिजे त्याचं इथे चित्ररूप दिलेलं आहे, अशा पद्धतीने त्याची रचना असायला पाहिजे। तर बघा, परसबागेचे फायदे आपण पाहणार आहोत। लोकांना परसबागेची सवय लागते, 45 दिवसापासून उत्पन्न सुरू होते, रोज वर्षभर अर्धा ते 1 किलो भाजीचे उत्पन्न मिळते, घराच्या दारात कोणत्याही क्षणी भाजीपाला मिळतो, केमिकल फ्री सेंद्रिय भाजीपाला, गावातील उपलब्ध साधनसामुग्रीचा वापर, ताजा आणि वेगवेगळा भाजीपाला, प्रत्येकाच्या आवडीनुसार आणि चवीनुसार भाजीपाला घेतला जाऊ शकतो, स्वतः भाजीपाला आणि फळे लावल्याने आत्मसमाधान, जास्तीचा भाजीपाला विकून एक्स्ट्रा इन्कम। तर मित्रांनो बघा, परसबागेचे कोणकोणते फायदे आहे हे सविस्तर इथे दिलेले आहे। मागे मित्रांनो आपल्या शाळा स्तरावर, केंद्र स्तरावर आणि तालुका स्तरावर सुद्धा परसबागेची एक स्पर्धासुद्धा झालेली होती, तर आपल्याकडे सुद्धा झालेली असेल। तर बघा, परसबागेविषयी 10 महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा आपण इथे जाणून घेणार आहोत। तर परसबागेविषयी 10 महत्त्वाच्या गोष्टी असणार आहे। एक असणार आहे लोकसहभाग, त्यानंतर असणार आहे वर्षभर पाण्याची उपलब्धी, त्यानंतर असणार आहे वेलींसाठी मंडप आणि कोंबडी जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी कुंपण, लोकांच्या आवडीनुसार आणि चवीनुसार भाजीपाल्याची निवड, हायब्रिड बियाणाऐवजी लोकल देशी बियाणाचा वापर, गावातील उपलब्ध साधनसामुग्रीचा वापर, संपूर्ण पोषणासाठी वेगवेगळ्या भाज्यांची खात्रीपूर्वक निवड, वर्षभर भाज्यांचे उत्पादन घेणे, 100% केमिकल फ्री सेंद्रिय भाजीपाला, रोज वर्षभर अर्धा ते 1 किलो भाजीचे उत्पन्न। तर मित्रांनो, परसबागेविषयी ह्या 10 महत्त्वाच्या गोष्टी असणार आहे। त्यानंतर बघा, परसबागेसाठी लागणारे सामान। तर मित्रांनो, आपल्याला परसबाग तयार करण्यासाठी कोणकोणते सामान महत्त्वाचं लागणार आहे त्याची एक यादीसुद्धा इथे दिलेली आहे। तर बघा, पाण्याचा निचरा होणारी जमीन उपलब्धतेनुसार कमीत कमी 500 चौरस मीटर, त्यानंतर पाण्याची सुविधा, नळ, हातपंप, रेन वॉटर हार्वेस्टिंग टाकी वर्षभर, त्यानंतर पाणी देण्यास साहित्य, झारी, पाईप, शॉवर, ठिंबक सिंचन, पाण्याची टाकी, स्प्रे, लिंकर सिंचन, त्यानंतर बादली किंवा मग, व्यवस्थित कुजलेले शेणखत, सेंद्रिय खत 1 ट्राली, त्यानंतर माती, तळ्यातील माती 2 ते 3 ट्राली, देशी बियाणे रोपे आवश्यकतेनुसार, वजन 18 प्रकारचे, त्यानंतर फावडे, कुदळ, खुरपी आणि टोपली प्रत्येक मजुरा स्वयंसेवकासाठी, लांबी दोरी आणि मीटर टेप, 30 मीटर दोरी, 500 ते 100 मीटर टेप, चुना किंवा राख 1 पोते, कुंपणाचे सामान, बांबू किंवा लाकडी पोल, तार, हिरवी जाडी, गोंदपाटे, पोती, जुन्या साड्या आवश्यकतेनुसार, परसबाग बनवण्यास मजूर स्वयंसेवक। तर मित्रांनो बघा, परसबागेसाठी आपल्याला जर परसबाग तयार करायची असेल तर आपल्याला कोणकोणते साहित्य लागणार आहे याची संपूर्ण यादी इथे दिलेली आहे। त्यानंतर परसबागेचा आराखडा हा खूप महत्त्वाचा असणार आहे। तर बघा, निवडलेल्या जागेच्या मध्यभागी एक खुंटी रोवली जाते, खुंटीला एक दोरी बांधून 15 फूट त्रिज्येचे वर्तुळ बनवले जाते, हे वर्तुळ राख किंवा चुन्याचे मार्क केले जाते, नंतर खुंटीपासून 3 फूट
4.5 फूट, 6 फूट, 9 फूट, 10.5 फूट, 15 फूट अंतरावर 6 वर्तुळे बनवतात. बाहेरील वर्तुळाला आत सामान भागामध्ये 13.5 फूट विभागले जाते. 4.5 फूट वर्तुळापासून ते 15 फूट वर्तुळावर मार्क केलेल्या पर्यंत 7 सरळ रेषा मारल्या जातात. नंतर 1.5 फूट अंतरावर प्रत्येक रेषेजवळ आणखी एक रेष मारली जाते. या 1.5 फुटाच्या रेषा म्हणजे 7 रस्ते होत. अशा प्रकारे आपल्याला 14+1 बेड आणि रस्ते दिसतील. मधल्या वर्तुळाला खड्डा बनवला जातो. हा खड्डा 3 फूट त्रिज्येचा व 2 फूट खोलीचा असेल. हा खड्डा सेंद्रिय खत किंवा कंपोस्ट खत तयार करण्यासाठी वापरला जातो. स्वयंपाकघरातील भाज्यांच्या किंवा परसबागेतील काडी कचरा खड्ड्यात टाकून खत बनवले जाते. तर मित्रांनो बघा, यामध्ये चित्रसुद्धा दिलेलं आहे. अशा पद्धतीचं ते असणार आहे. त्यानंतर बघा, प्रत्यक्ष चित्र जर आपण परसबाग तयार करणार आहोत त्या पद्धतीने या आराखड्यानुसार, तर ती अशा पद्धतीने तयार व्हायला पाहिजे. त्यानंतर ती पूर्ण तिथे आपण भाजीपाला वगैरे जे काही लावणार आहोत त्यानंतर हे अशा पद्धतीची दिसणार आहे. आणि पूर्ण ते रोप जे आहे किंवा जे झाडे आहे ते मोठे झाल्यानंतर अशा पद्धतीने ते दिसणार आहे. अशा पद्धतीचा तिथे भाजीपाला लागणार आहे. आणि अशा पद्धतीची ही संपूर्ण PDF आपल्याला इथे दिलेली आहे मार्गदर्शनपर. तर मित्रांनो, अत्यंत हे महत्त्वाची PDF असणार आहे परसबागेसंबंधी. शाळा स्तरावर आपल्याला परसबाग तयार करण्यासाठी वरिष्ठांकडून सूचना देण्यात आलेल्या आहे. त्यासंबंधी पत्रसुद्धा जारी करण्यात आलं आणि वारंवार याचा आढावासुद्धा घेतला जात आहे. 2 महिन्याच्या अगोदर मित्रांनो परसबागेसंबंधी एक स्पर्धासुद्धा घेण्यात आलेली होती केंद्र स्तरावर आणि तालुका स्तरावर. तर मित्रांनो, परसबाग आपल्या शाळेमध्ये जर आपल्याला तयार करायची असेल तर आपण या आराखड्यानुसार तयार करा आणि खूप सुंदर अशी परसबाग आपली तयार होणार आहे. बहुतेक ग्रामीण भागातील शाळेमध्ये ऑलरेडी परसबाग तयार केलेली आहे, परंतु या आराखड्यानुसार जर आपण तयार केली तर पुन्हा ती उत्कृष्ट होणार आहे. तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेतलेली आहे. मित्रांनो, हा जो परसबागेचा आराखडा आहे, ही जी माहिती आहे ही फक्त शाळेपुरतीच मर्यादित नसून आपण घरीसुद्धा अशा पद्धतीची परसबाग तयार करून घेऊ शकता किंवा आपल्या शेतामध्ये सुद्धा तयार करून घेऊ शकता. तर मित्रांनो, शालेय पोषण आहार अंतर्गत जे आपल्याला परसबाग तयार करायची आहे ते परसबाग कशी असली पाहिजे, त्याचे फायदे कोणते असणार आहे, एक परसबाग त्याचे फायदे कोणते असणार आहे, त्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या असणार आहे, परसबागेसाठी कोणतं सामान लागणार आहे आणि त्याचा आराखडा कसा असणार आहे, याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण इथे जाणून घेतलेली आहे. आपल्या शाळेची परसबाग ही पोषण परसबाग असली पाहिजे आणि त्याची रचना कशी असायला पाहिजे हे संपूर्ण माहिती इथे जाणून घेतलेली आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे आपल्याला ही संपूर्ण माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. मित्रांनो, ही जी PDF आहे ही आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या PDFची डाउनलोड लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन आपण हे डाउनलोड करून घेऊ शकता. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल का नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद.